उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय बटाट्याचे वेफर्स। अगदी पांढरे शुभ्र मस्त हे वेफर्स झालेले आहे, तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल। नमस्कार, मी अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। बऱ्याचदा आपण बटाटा वेफर्स बनवतो, परंतु यामध्ये आपण तुरटी वापरतो। पण ह्या वेफर्समध्ये तुरटीचं जरी प्रमाण वाढलं ना तरीही आपले जे वेफर्स आहे हे लाल पडतात। त्यामुळे आज आपण तुरटीऐवजी एक खास पदार्थ वापरणार आहोत। त्यामुळे आपले जे वेफर्स आहे ना हे अगदी दुधाप्रमाणे पांढरे शुभ्र होतील आणि अगदी वर्ष ते 2 वर्ष जरी ठेवले ना तरीही आपले जे वेफर्स आहे ना हे अगदी पांढरे शुभ्रच राहतात। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। बटाटा वेफर्स बनवत असताना काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका। सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे चिप्स बनवण्यासाठी आपल्याला कुठचा बटाटा घ्यायचा आहे। चिप्स बनवण्यासाठी कुठचा बटाटा योग्य आहे ते आता मी तुम्हाला इथे सांगते। जे पातळ सालीचे बटाटे असतात ना ते आपल्याला चिप्स बनवण्यासाठी घ्यायचे आहे आणि थोडंसं नखाने याचं जर साल काढलं ना तर तो आतमधून व्हाईट असतो। पूर्णपणे हा सफेद बटाटा आपल्याला जो चिप्ससाठी लागणार आहे। तर चिप्ससाठी जेव्हाही तुम्ही बटाटा घेणार असाल तो पातळ सालीचा, त्यावरती अगदी कमीत कमी पावडर असायला हवी आणि इंदोरी बटाटा असेल ना तर अतिउत्तम। इंदोरी बटाट्याचे जे वेफर्स आहे ना ते अतिशय मस्त तयार होतात, त्यामुळे शक्यतो चिप्ससाठी हे इंदोरी बटाटेच घ्यायचे आहे। तर आता हे मी अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये छान असे भिजत ठेवले होते। भिजल्यामुळे हे सालं काढणंही सोपं जाते आणि बटाटासुद्धा थोडासा कडक होतो। आता हे सर्व जे सालं आहे ते मी काढून घेणार आहे। तर हे पहा, अगदी पटापट हे सालं निघत आहे, म्हणून आपल्याला हे जे बटाटे आहे ना अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। सालं काढायलाही अजिबात त्रास होत नाही आणि त्यानंतर जेव्हा आपण चिप्स बनवतो ना तर चिप्स बनवायला सुद्धा अजिबात जास्त काही त्रास होत नाही। त्यामुळे बटाटे आणल्यानंतर स्वच्छ धुवून त्यानंतर अर्ध्या तासासाठी तरी तुम्ही हे बटाटे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। तर सर्व बटाट्यांचे साल आता या ठिकाणी माझे काढून झालेले आहे। तर या ठिकाणी मला सांगायचं राहिलं, हे जे बटाटे घेतलेले आहे ते मी 2 किलो जे बटाटे आहे ते घेतलेले आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला फरक दाखवते। आता एक जो बटाटा आहे ना हा रंगाने पिवळा आहे आणि एक जो आहे ना व्हाईट आहे। तर आपल्याला या ठिकाणी चिप्सला जो बटाटा आपण घेणार असू ना जो रंगाने पिवळा आहे तो अजिबात घ्यायचा नाही आणि जो अगदी व्हाईट कलरचा बटाटा असतो ना त्याचेच आपल्याला चिप्स बनवायचे आहे। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। तर हा पिवळ्या रंगाचा जो बटाटा आहे हा मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेला आहे की चिप्ससाठी आपल्याला जो व्हाईट बटाटा असतो ना तोच वापरायचा आहे। तर या ठिकाणी मी अगदी मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे, मोठे घेतले तरीही चालेल। जर तुम्हाला जास्त मोठे चिप्स बनवायचे असेल तर तुम्ही मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा आणि हातावरती उभा ठेवायचा आहे। आणि अगदीच आपल्याला जास्त मोठे जे चिप्स आहे ते नको असेल तर जी पुढची बाजू आहे त्या साईजचे तुम्ही चिप्स बनवू शकता। आता मी थोडेसे मध्यमच बटाटे घेतलेले आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने हे जे चिप्स तयार करून घेणार आहे। खाली मी परातीमध्ये पाणीही ठेवलेले आहे, कारण बटाटा हवेच्या संपर्कात आला तर तो लगेच काळा पडतो किंवा लाल पडतो, यासाठी खाली पाणी ठेवायचं आहे। आणि सर्व जे चिप्स आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे आहे। अगदी जास्त पातळही नाही आणि अगदी जास्त जाडही आपल्याला हे चिप्स ठेवायचे नाही, मध्यम असे हे चिप्स आपल्याला बनवून घ्यायचे आहे। तर हे पहा, तुम्हाला इथे दाखवते अगदी मध्यम असे हे जे बटाट्याचे चिप्स आहे या ठिकाणी मी बनवून घेतलेले आहे। बाकीचे सर्व बटाट्याचे चिप्स मी बनवून घेतलेले आहे। तर सर्व चिप्स या ठिकाणी माझे तयार करून झालेले आहे। आता हे जे चिप्स आहे ना हे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता हा जो इंदोरी बटाटा आपण वापरलेला आहे ना यामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये स्टार्च असतं, त्यामुळे आपले चिप्ससुद्धा अगदी पांढरे शुभ्र होतं। ज्या बटाट्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये स्टार्च असतं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पावडर निघते ना त्या बटाट्याचे चिप्स अगदी काही दिवसाने काळपट होतात किंवा हे लगेचच लाल पडतात। त्यासाठी शक्यतो आपल्याला अगदी पांढरा शुभ्र असा बटाटा जो असतो ना तो घ्यायचा आहे। तर हे पहा, अगदी आता पहिल्याच पाण्याने धुतलेलं आहे तरीही अजिबात ह्या बटाट्यामध्ये कुठे अजिबात स्टार्च निघालेलं नाही। तरीही आपण हे जे बटाटे आहे ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढूया। त्यानंतर हे मी रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। अगदी 5 ते 6 तास जरी तुम्ही हे बटाटे पाण्यामध्ये ठेवले ना तरीही छान असे फुलतात आणि छान असे आपले चिप्स तयार होतात। परंतु आता मी हे जे चिप्स आहे ना हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यांना वाफ देणार आहे। आता इथे मी मोठं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा स्वच्छ पाणी घेतलेलं आहे। आता हे जे चिप्स आहे ना आपण पाण्यामध्ये ठेवलेले आहे। आता बरेच जण पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर ज्याच्यावरतून तुरटी फिरवतात, परंतु आपण यावरतून तुरटी
वगैरे अजिबात फिरवणार नाही आहोत। हे आपण साध्याच पाण्यामध्ये रात्रभरासाठी असेच भिजत ठेवणार आहोत। तर हे पहा, पाणी अगदी वरती स्वच्छ पाणी या वेफर्सच्या वरती तुम्हाला दिसत असेल। आता हे जे वेफर्स आहे ना पूर्णपणे बुडतील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। हे जर हवेच्या संपर्कात आले आणि पाण्याच्या वरती जरी आले ना तर हे लगेच लाल पडतात आणि काळे पडतात। यासाठी अगदी पूर्णपणे व्यवस्थित भिजतील असं आपल्याला या वेफर्समध्ये पाणी टाकायचं आहे आणि रात्रभरासाठी मी हे झाकून ठेवणार आहे, किंवा तुम्ही 5 ते 6 तास झाकून ठेवले तरीही चालेल। तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्हाला वेफर्स दाखवते। अगदी मस्त असे कडक चिप्स या ठिकाणी आपले तयार झालेले आहे। आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। तर हे जे वेफर आहे ना हे रात्रभरासाठी आपण जेव्हा ठेवतो तेव्हा आपल्याला हे एखाद्या थंड ठिकाणी ठेवायचे आहे, गरम ठिकाणी ठेवायचे नाही, नाहीतर आपले जे वेफर्स आहे ना हे नरम पडतात। या गोष्टीची सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। जर गरम ठिकाणी किंवा उबदार ठिकाणी ठेवले ना हे जास्त लूज होतात, नरम पडतात। या ठिकाणी होता होईल तेव्हा तेवढे आपल्याला हे थंड जागीच ठेवायचे आहे। त्यानंतर आता हे आपल्याला वाफवायचे आहे। तर वाफवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता 2 किलो बटाट्यांसाठी इथे मी 3 चमचेभर एवढं जे मीठ आहे ते टाकलेलं आहे। हे अगदी परफेक्ट आहे, जास्त खारटही होत नाही आणि अगदी कमी खारटसुद्धा होत नाही। आता यामध्ये आपण जो सिक्रेट पदार्थ वापरणार आहे ज्यामुळे आपले जे चिप्स आहे हे अगदी पांढरे शुभ्र होणार आहे, ते म्हणजे इथे मी अगदी पाव चमच्याच्या आसपास सायट्रिक ॲसिड वापरलेलं आहे। हे वापरल्यामुळे आपले जे चिप्स आहे ना हे अगदी पांढरे शुभ्र होतात आणि अजिबात लालसुद्धा पडत नाही। जर तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर 1 चमचाभर लिंबाचा रस वापरू शकता। तर आपण तुरटीऐवजी इथे सायट्रिक ॲसिड वापरलेला आहे। हाच तो खास पदार्थ आहे ज्यामुळे आपले जे चिप्स आहे ना हे अगदी मस्त असे पांढरे शुभ्र होतात। झाकण ठेवून पाणी मी छान गरम करून घेतलेलं आहे। पाणी आपल्याला जास्त उकळवून घ्यायचं नाही, तर फक्त असं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे चिप्स आहे या पाण्यामध्ये टाकायचे आहे। तर आता सर्व चिप्स मी ह्या भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर छान असे व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आणि आपल्याला हे जे चिप्स आहे हे अगदी पूर्णपणे शिजवायचे नाही, साधारणतः 30 ते 40% एवढेच आपल्याला हे चिप्स शिजवायचे आहे, यापेक्षा जास्त शिजवायचे नाही। जर चिप्स आपले जास्त शिजले तर ते शिजल्यानंतरसुद्धा आणि वाळल्यानंतरसुद्धा जास्त डार्क रंगावर येतात आणि पिवळे होतात। याकरता आपल्याला हे चिप्स जास्त शिजवायचे नाही, साधारणतः 30 ते 40%च हे चिप्स आपल्याला शिजवायचे आहे। गॅस मी इथे मोठाच ठेवलेला आहे। झाकण ठेवून देऊया आणि हे आपण 15 ते 20 मिनिटासाठी छान असे शिजवून घेऊया। पाण्याला अजिबात जास्त उकळी आणायची नाही, फक्त गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं ठेवायचे आहे। या बटाट्यामध्ये जास्त स्टार्च नसल्यामुळे वरती जास्त फेस जमा झाला नाही। जेव्हा आपण जे स्टार्चवाले बटाटे घेतो तेव्हा उकडल्याच्या नंतर वरती बराचसा फेस जमा होतो, परंतु आपण हे जे बटाटे निवडलेले आहे ना यामध्ये अगदी कमी प्रमाणात स्टार्च असते। आता हे शिजले कशावरून ठरवायचं, हे जे बटाट्याचे चिप्स तुम्हाला दिसत असेल, वेफर दिसत असेल, अशा पद्धतीने हातामध्ये फोल्ड करून बघायचे, अजिबात कुठेही तुटत नाही आणि हे रंगाने सुद्धा अगदी काचेसारखे थोडेसे पारदर्शक दिसायला लागले की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। यापेक्षा जास्त आपल्याला हे शिजवायचे नाही, साधारणतः 10 ते 15 मिनिटं आपण हे शिजवणार आहोत। आता हे आपले व्यवस्थित शिजलेले आहे आणि याचा रंगसुद्धा थोडासा हलकासा असा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता सर्व जे चिप्स आहे ना ते मी एकाच बॅचमध्ये शिजवलेले आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात जर बनवलेले असेल तर तुम्ही ह्याच पाण्याचा वापर करून तुम्ही ह्यामध्येच अजून दुसरेही चिप्स शिजवून घेऊ शकता। एकाच पाण्याचा वापर करून 2 बॅचमध्ये तुम्ही हे चिप्स शिजवून घेऊ शकता। 2 पेक्षा तिसऱ्या बॅचला आपल्याला हे चिप्स शिजवायचे नाही, कारण त्यामध्ये जे मिठाचं प्रमाण आहे हे थोडंफार कमी होतं। आता त्यानंतर हे जे चिप्स आहे हे एका चाळणीवरती आपण काढून घेऊया। पटापट काढून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला सुकवायला ठेवायचं आहे। सुकवण्यासाठी सुद्धा हे जे चिप्स आहे ना हे तुम्ही एकतर कडकडीत उन्हामध्ये वाळवले ना हे अगदी पांढरे शुभ्र राहतात आणि जर तुम्ही पंख्याच्या हवेखाली जर हे सुकवले ना हे रंगाने थोडेसे पिवळे होतात। त्यासाठी होता होईल तितके तुम्ही हे जे चिप्स आहे ना हे कडकडीत उन्हामध्येच वाळवून घ्या। जर अगदीच तुमच्याकडे सोय नसेल तर तुम्ही हे पंख्याखाली सुकवून घेऊ शकता। अगदी पातळ हे चिप्स आपण टाकून घेऊया। आता हे मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान असे वाळवून घेणार आहे। वाळवणीचे जे पदार्थ असतात ना ते शक्यतो उन्हामध्येच वाळवले पाहिजे, कारण आपण हे वर्ष ते 2 वर्षे स्टोअर करून ठेवणार असतो, त्यामुळे हे जास्त दिवस टिकावे याकरता आपल्याला हे जे वाळवणीचे पदार्थ असतात ना हे आपल्याला उन्हामध्येच वाळवून घ्यायचे आहे। तर सर्व जे चिप्स आहे माझे छान व्यवस्थित असे पसरवून झालेले आहे
आता मी हे 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान असे वाळवून घेणार आहे. आता 2 दिवसानंतर हे जे चिप्स आहे ना, हे अगदी मस्त असे पांढरे शुभ्र तयार होणार आहे. तर इथे बघा 2 दिवस झालेले आहे. मस्त असे आपले जे चिप्स आहे तयार झालेले आहे. अगदी दुधासारखे पांढरे शुभ्र हे चिप्स दिसत आहे. कुठेही रंगाने लाल, पिवळे किंवा काळपट दिसत नाही. बऱ्याचदा तुरटी जेव्हा आपण चिप्स बनवण्यासाठी वापरतो ना, तेव्हा तुरटीमुळे आपले जे चिप्स आहे ना, हे थोडेसे लालसर होतात. परंतु यामध्ये आपण तुरटीचा वापर न करता यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्या चिप्सला अजिबात काहीही झालेलं नाही. अगदी मस्त असे पांढरे शुभ्र हे चिप्स तयार झालेले आहे. हे आता बनवून जर ठेवले ना तुम्ही 1 ते 2 वर्ष अजिबात खराब होणार नाही. आणि मुलांना बाहेरचे चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा आपले घरगुती हे बटाटा चिप्स त्यांना तुम्ही कधीही तळून देऊ शकता. मस्त हे चिप्स तयार झालेले आहे. आता यातलेच काही चिप्स मी तुम्हाला तळून दाखवते. तळल्यानंतर सुद्धा अगदी हे दुप्पट तिप्पट फुलतात. तर कढईमध्ये तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यात काही चिप्स टाकून घेतलेले आहे. तळल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल चिप्स आपले अगदी मस्त असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहे. अगदी मस्त हे फुलत आहे आणि पांढरे शुभ्रसुद्धा दिसत आहे. तर आता काही चिप्स मी या ठिकाणी तळून घेणार आहे आणि बाकीचे जे आहे ते मी स्टोअर करून ठेवणार आहे. आता बऱ्याचशा वाळवण्याच्या रेसिपीसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे. जर तुम्ही बघितल्या नसेल तर नक्की बघा. आणि अजून कुठच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडणार आहे ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. तर काही चिप्स मी या ठिकाणी तळून घेतलेले आहे. आता हे तुम्ही उपवासालाही खाऊ शकता किंवा एरवीसुद्धा तुम्ही तळूनही खाऊ शकता. तर आपले बटाटा वेफर्स हे इथे खाण्यासाठी तयार झालेले आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला ही बटाटा वेफर्सची जी रेसिपी आहे, यात मी सांगितलेले ज्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा. आणि याच पद्धतीने तुम्ही हे वेफर्स नाही तर कच्च्या बटाट्याचा जो किस असतो ना, तो सेम पद्धत वापरून तुम्ही हा बनवू शकता. तर मग रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.